आज राज्यातील विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट। अरबी समुद्रातलं असना चक्रीवादळ ओमानकडे सरकल्यामुळे आता तापमानात चढउतार होण्याची शक्यता। मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। 7ही धरणांमध्ये आता 97% पाणीसाठा। ऐन सणासुदीत कोथिंबीर महागली। किलोसाठी मोजावे लागतात 400 ते 450 रुपये। अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला। हायकोर्टाने स्थगितीही उठवली। डहाणू नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्राची मंजुरी। 25 वर्षांपासून रखडलेला मार्ग 2.5 कोटींचा निधी आता मंजूर। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्गालाही मंजुरी। 18,000 कोटींचा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करणार। त्यामुळे मुंबई ते इंदूर प्रवास होणार अधिक जलद। शिवाय व्यापारातही वाढ होणार। घरांच्या किमती कमी केल्यामुळे म्हाडाला 110 कोटी रुपयांचा तोटा। किमती 10 ते 25% कमी केल्यामुळे महसुलावर परिणाम। आधीच आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या म्हाडाच्या आणखी अडचणी वाढणार। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार होत असल्याचं समोर। एका महाभागाकडून तब्बल 30 अर्ज दाखल करून शासनाची फसवणूक।